जोपर्यंत संपूर्ण डेटा आमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत वाटाघाटीची बैठक या ठिकाणी होणार नाही। महायुती जालन्यामध्ये होणार आहे, कारण हिंदू मतांचं विघटन त्या ठिकाणी होऊ नये। खरं तर आमचे आता जुने संबंध सगळ्यांचे आहेतच आणि आम्हाला सगळ्यांना वाटतं की ही महानगरपालिका युतीमध्ये व्हावी। सकारात्मक चर्चाच्या दृष्टिकोनातून आमची चर्चा झाली। कदाचित शिवसेनाचं जास्त येईल तर शिवसेनाचा महापौर आहे, कदाचित भारतीय जनता पार्टीची जास्त येईल तर भारतीय जनता पार्टी महापौर असे होऊ शकते असं म्हणायचं। हे बघा, उभय पक्षांच्या दोन्ही नेत्यांची आमची सर्वांची आता ही बैठक झाली, सकारात्मक बैठक पार पडली आणि जालना शहराच्या महानगरपालिकेच्या अनुषंगानं ही युती झाली पाहिजे अशा दृष्टीने ही बैठक झाली। आणि मग दोन्ही नेत्यांनी सांगितलं, पण आंबेडकर साहेबांनी सांगितलं, माजी आमदार आपले कैलाजी गोरंट्याल साहेब यांनी सांगितलं की प्रत्येक प्रभागाचा आम्ही अभ्यास करणार आहे। सध्या ही जी बैठक झाली ही काही फायनल बैठक नाही, ही प्राथमिक बैठक झाली आणि अजून तर भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती होणार आहे। जोपर्यंत संपूर्ण डेटा आमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत वाटाघाटीची बैठक या ठिकाणी होणार नाही। आणि म्हणून आजची ही प्राथमिक बैठक ही अत्यंत सकारात्मक अशी बैठक या ठिकाणी पार पडली। आमचे नेते सन्माननीय माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री सन्माननीय बबनरावजी लोणीकर साहेब, उचे साहेब, संतोष पाटील दानवे आणि आमच्या समन्वय समितीच्या अशोकांना पांगारकर, सिद्धविनायक मुळे, नंदाजी काबली आणि माजी आमदार आणि आमच्या महानगरपालिका निवडणुकीचे प्रमुख कैलाजी गोरंट्याल साहेब, शिवसेनेचे नेते भास्कररावजी आंबेडकर साहेब, पाचफुले साहेब आणि आपले सन्माननीय शिवसेना प्रमुख घुगे साहेब, आमची ही प्राथमिक बैठक या ठिकाणी पार पडली आणि ती अत्यंत सकारात्मक अशी बैठक झाली। महायुती जालन्यामध्ये होणार आहे, कारण हिंदू मतांचं विघटन त्या ठिकाणी होऊ नये आणि म्हणून ही अत्यंत चांगल्या पद्धतीची बैठक आज पार पडली। 2-3 दिवसामध्ये पुन्हा दुसरी चर्चेची फेरी त्या ठिकाणी होईल। जागा वाटपाच्या अनुषंगाने ही चर्चा नव्हती, युती करायची का नाही करायची या संदर्भाने ही बैठक होती आणि म्हणून महायुती झाली पाहिजे असं शिवसेनेकडनंही तसा सूर येतो आणि आमच्याही पक्षातल्या काही लोकांना असं वाटतं की महायुती झाली पाहिजे आणि म्हणून भाजप, सेना, रिपाई, अजितदादा गटाची युती होईल असा आशावाद आम्हा सर्व नेत्यांना या ठिकाणी वाटतो। आजच्या बैठकीला राष्ट्रवादी नव्हती, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही प्रमुख मित्र पक्षाची ही आजची बैठक होती। जो काही निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला आमच्या मित्र पक्षांना आम्ही तो सांगितलं। कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये आपल्याला काय करता येईल युती करण्याच्या संदर्भामध्ये अत्यंत सकारात्मक चर्चा झाली आणि या सकारात्मक चर्चेतूनच हे ठरलंय की आपण पुन्हा एकदा बसायचं आणि ते पूर्ण वर्कआउट केल्यानंतर बसायचं। आज माननीय गोरंट्याल साहेबांनी जे सांगितलं की माननीय बावनकुळे साहेब येणार आहेत, त्यांच्या पक्षांच्या उमेदवारीच्या सुद्धा मुलाखती उमेदवारांच्या होणार आहेत आणि म्हणून त्यांना 2 दिवस लागणार आहेत। आम्ही आज भाऊसाहेब भुगे असतील, पाचफुले साहेब असतील, आपले गोरंट्याल साहेब, आबा लोणीकर साहेब, आमचे पांगरकर अण्णा, हे सिद्धिविनायक मुळे आणि खरं तर आमचे आता जुने संबंध सगळ्यांचे आहेतच आणि आम्हाला सगळ्यांना वाटतं की ही महानगरपालिका युतीमध्ये व्हावी आणि युतीमध्ये जर झाली तर निश्चितपणानं ही महानगरपालिका ही जी पहिली निवडणूक आहे तर या महानगरपालिकेवर कुठल्याही परिस्थितीमध्ये युतीचा भगवा फडकला पाहिजे या मानसिकतेमध्ये आम्ही सगळे बसलो होतो। परंतु आता शेवटी वर्कआउट केल्याशिवाय म्हणजे शेवट म्हणजे आपल्याला अंतिम याच्यापर्यंत येता येणार नाही आणि म्हणून पुन्हा बैठक होतील आणि त्यामध्ये निर्णय होईल। प्रश्न आहे जसं महापौर पदातून कोणाला जायचं, काही मोक्याच्या जागा आहेत, त्याचं कसं होणार ते शेवटी होणार का? निश्चित म्हणूनच वर्कआउट करायचं आणि हे वर्कआउट केल्यानंतरही जसं गोरंट्याल साहेबांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे पुन्हा दानवे साहेब असतील, लोणीकर साहेब असतील, आमच्याकडे खोतकर साहेब आहेत, पुन्हा एक बैठक होईलच आणि मग नंतर अंतिम युतीच्या संदर्भामध्ये निर्णय होईल। महापौर पदासाठी काही रस्सीखेच होण्याची शक्यता आहे? नाही, महापौर पदाच्या संदर्भामध्ये जे आता सांगितलंय की ही आजची बैठक कोण महापौर असावा याची नव्हतीच, युती करायची किंवा आणि करायची असल्यास काय तुमची परिस्थिती आणि काय आमची परिस्थिती यामधली देवाणघेवाण आणि या संदर्भातली जी बैठक होती। साधारणतः कधीपर्यंत म्हणजे आणखी बैठक कधीपर्यंत? 2-3 दिवस लागतील, पुन्हा 2-3 दिवस लागतील कारण की त्यांच्या उमेदवारांच्या आता बैठकाच आहेत पुन्हा परवा दिवशी आणि आमच्या सुद्धा उमेदवारांच्या आम्ही अद्याप बैठका घेतल्या नाहीत आणि मग ह्या बैठका घेतल्यानंतर आम्हालाही प्रत्येक प्रभागामधला एक अंदाज येतो आणि मग बोलणी करायची तर आम्हाला माहिती असलं पाहिजे ना प्रत्येकांना, आम्हाला माहित तर आहेच
पण तरी सुद्धा आता देवाणघेवाण कशी करायची या संदर्भामधली एक आमची चर्चा होईल पक्षांतर्गत आणि नंतर मग आम्ही पुन्हा बसू. तुमच्या कोणी नेते मंडळी येणार आहेत आता? बावनकुळे येत आहेत, त्यामुळे तुमच्या पक्षाचे नाही, आमच्याकडं आता अर्जुन खोतकर साहेब उपनेते आहेतच आणि बावनकुळे साहेब हे काही मला वाटतं की ते युतीच्या संदर्भात येणार नाहीत, ते भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे समन्वयक आहेत या निवडणुकांचे आणि म्हणून ते प्रत्येक मला वाटतं महानगरपालिकेच्या संदर्भात येत असतील. काय बघा, आज शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमचे मित्र सन्मान्य भास्कर आंबेकरजी, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्मान्य भास्करराव दानवेजी, शिवसेनाचे भाऊसाहेब गुरगेजी, शिवसेनाचे पाचफुले साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे लोणीकर साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे सिद्धिविनायक बोले, आमची एक प्रायमरी बैठक आज झालेली आहे आणि सकारात्मक चर्चाच्या दृष्टिकोनातून आमची चर्चा झाली आहे आणि पहिली मीटिंग आहे. काही किंतु परंतु असतात ते आम्ही एक दुसऱ्याला शेअर केलं आणि 22 तारखेला 21 तारखेला आमचा इंटरव्ह्यू आहे. त्याच्यानंतर आणखी 2-3 बैठक होईल आणि त्याच्यानंतर ते निकाल करणार. जागा वाटपाच्या संदर्भात काही चर्चा झाली? जागा वाटपाचा वर्कआउट करून आमचा वर्कआउट करून आम्ही शिवसेनाला देणार आणि शिवसेना त्यांचा वर्कआउट करून आम्हाला देणार. त्याच्यानंतर मग बसून काय करता येईल, कसं सीट शेअरिंग करता येईल त्यात चर्चा करणार. म्हणजे 22 तारखेनंतर झाली नाही? 21 तारखेला 20 तारखेला 2-3 बैठक तर होणार. महापौर पदासंदर्भात काही चर्चा झाली? महापौर बद्दल अशी काही चर्चा झालेली नाही आहे. त्यांच्याकडून सकारात्मक होईल की आमच्याकडून सकारात्मक आहे की ज्याचे जास्त येईल, जर कदाचित शिवसेनाचं जास्त येईल तर शिवसेनाचा महापौर आहे, कदाचित भारतीय जनता पार्टीची जास्त येईल तर भारतीय जनता पार्टी महापौर, असे एक प्राथमिक चर्चा झाली. महायुतीच्या नेत्यांची किंवा स्थानिकच्या नेत्यांची बैठक घेण्यासाठी लवकरच चंद्रशेखर बावनकुळे जालना दौरा होणार अशी देखील एक नाही, चर्चा. महायुतीचा नाही आहे, ते फक्त भारतीय जनता पार्टीचे नेत्यासाठी देणार आहे, ते चर्चा करणार आहे.